यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 11वी विज्ञान शाखेकडं प्रवेश घेण्याचं ठरवलेलं असेल किंवा घेतलाही असेल आणि त्याचबरोबर आपण नीट, जेई आणि MST CET ह्या परीक्षांची तयारी सुद्धा आपण सुरू केली असेल. मला वाटतंय 11वी आणि 12वी ह्या दोन्ही वर्गांचा मिळून एक कोर्स असणार आहे की ज्या 2 वर्षाच्या ट्रेनिंग पिरियड नंतर तुम्ही या प्रवेश परीक्षा इंजिनिअरिंगची असेल, मेडिकलची असेल, फार्मसी असेल किंवा जिथं तुम्हाला जायचं आहे चांगल्या ठिकाणी त्यासाठीच्या ज्या परीक्षा असणार आहेत त्यासाठी तुम्हाला 2 वर्षाचं ट्रेनिंग हे पूर्ण करावं लागणार आहे. आणि हे ट्रेनिंग ज्यावेळी तुम्ही पूर्ण कराल त्यानंतर मग तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे. त्यामुळं 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचा एकत्रित अभ्यास जो असणार आहे तो तुम्हाला त्या परीक्षेला फेस करावा लागणार आहे. आता आपली सुरुवात आहे असं आपण गृहीत धरूया आणि केमिस्ट्री हा विज्ञान शाखेकडचा जो विषय महत्त्वाचा आहे त्या दृष्टीनं आपण विचार करूया. केमिस्ट्री म्हटलं की त्यामध्ये एकूण इन ऑल देर आर 16 टॉपिक्स अँड दीज 16 टॉपिक्स आर डिवायडेड इनटू 4 युनिट्स और 4 एरियाज आणि 4 असे युनिट्स त्याचे पाडलेले आहेत. त्यामध्ये त्याची विभागणी केलेली आपल्याला पाहायला मिळेल. मी यश अकॅडमीच्या माध्यमातून यापूर्वी एक बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री या चॅप्टरवर साधारणपणे 20 व्हिडिओज यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. ते आपण जरूर पाहावेत. ते पाहिल्यानंतर तुम्हाला खात्री वाटेल की आपले सगळे कन्सेप्ट्स क्लिअर होतील. म्हणजे 12वीला येताना तुम्हाला नॉमेनक्लेचर असेल, स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन असेल, कॉन्फर्मेशन असेल, ह्या ज्या सगळ्या किंवा रिॲक्शन्स असणार आहेत, ऑर्गॅनिक रिॲक्शन्स, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या तुमच्या असणाऱ्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 1 हा आपण सुरू करत आहोत. हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर असणारा आहे. नेम ऑफ चॅप्टर इज सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री याचं जे असणार आहे ते ऑब्जेक्टिव्ह काय ते आपण अगोदर बघूया. सम बेसिक कन्सेप्ट्स हेल्प्स टू अंडरस्टँड केमिस्ट्री बेटर, क्लासिफिकेशन ऑफ मॅटर, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज, त्यामध्ये विशेषतः फिजिकल प्रॉपर्टीज असणाऱ्या आहेत. देन SI युनिट म्हणजे मेजरमेंट कशामध्ये करायची, कोणती युनिट्स वापरायची, त्यासाठी SI युनिट सिस्टीम जी असणारी आहे किंवा ज्या सिस्टीम्स असणाऱ्या आहेत मेजरमेंटच्या त्याचा उल्लेख आपल्याला या चॅप्टरमध्ये करायचा आहे. त्याचबरोबर मोल्स अँड मोलर मास और मॉलिक्युलर मास, केमिकल कंपोजिशन and some basic laws like Avogadro's law or Dalton's atomic theory. So these are the points which we are going to cover in this chapter. या चॅप्टरचे अनेक व्हिडिओज तुम्हाला टप्प्याटप्प्यानं पाहायला मिळतील. मी मांडणी शक्यतो अशी करतोय की तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यातले सगळे कन्सेप्ट्स हे तुमचे क्लिअर झाले पाहिजेत. म्हणजे कोणतीही शंका मनामध्ये राहता कामा नये आणि त्या दृष्टिकोनातून या विषयाची मांडणी मी आपल्या समोर सादर करत आहे. ऑब्जेक्टिव्ह तर आपण आता पाहिलेले आहेत. आपण आता प्रत्यक्ष टॉपिक सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणार आहे. व्हॉट इज सायन्स. आपण विज्ञान शाखेला ज्यावेळी प्रवेश घेतो त्यावेळेस त्याची व्याख्या म्हणजे त्याचं मीनिंग ॲटलिस्ट यू शुड नो दे व्हॉट इज द मीनिंग ऑफ सायन्स. तर सायन्स जे असणार आहे ॲक्च्युअल मीनिंग ऑफ सायन्स इज नथिंग बट नॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळी वावरत असतो त्यावेळी आजूबाजूला ज्या काही घटना घडत असतात याच्या नोंदी आपण करत असतो बाय ऑब्झर्विंग.
आणि त्या ज्या नोंदी असणाऱ्या आहेत दॅट इज द नॉलेज गेन्ड फ्रॉम युझिंग ऑब्झर्वेशन्स, दॅट इज नथिंग बट द सायन्स. किंवा प्रयोगशाळेमध्ये काही प्रयोग तुम्ही करत असता आणि त्या प्रयोगातून जे काय ऑब्झर्व करता, काय कन्क्लुजन काढता, दॅट इज नथिंग बट द सायन्स. म्हणजे सायन्स व्हास्ट जर डेफिनेशन आपण पाहिली किंवा त्याचं मिनिंग पाहिलं तर सायन्स इज द नॉलेज गेन फ्रॉम युझिंग ऑब्झर्वेशन्स अँड एक्सपेरिमेंट्स टू डिस्क्राईब अँड एक्सप्लेन द वर्ल्ड अराउंड अस. दिस इज द वास्ट डेफिनेशन. म्हणजे ही तुम्हालाही माहीत असणं अपेक्षित असणार आहे बिईंग अ स्टुडंट ऑफ सायन्स फॅकल्टी. नेक्स्ट इज व्हॉट इज केमिस्ट्री. इफ यू आर गोइंग टू लर्न 11th and 12th science, you should know the meaning or exact meaning of chemistry. तुम्ही एक विषय निवडलेला असणार आहे, त्या दृष्टीने माहिती असणं अपेक्षित असणार आहे. तर इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच इज कन्सर्न्ड विथ द स्टडी ऑफ मॅटर. म्हणजे मॅटर जे असणार आहे त्याचा अभ्यास असणार आहे. अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ देअर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. म्हणजे त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज काय असणार आहेत and the properties which undergo some change under different conditions. या सगळ्यांचा म्हणजे रिॲक्शनचा पार्ट याच्यामध्ये येणार आहे. या सगळ्यांचा अभ्यास म्हणजेच केमिस्ट्री असणार आहे. हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणार आहे. आता ॲक्च्युली केमिस्ट्रीमध्ये जे काही वर्ड्स येणार आहेत त्या विषयाच्या नावामध्ये त्याचा एक ओझरता अर्थ तुम्हाला माहीत असावा म्हणून इथं आपण विचार करतोय. केमिस्ट्री इज नथिंग बट द कम्युनिटी. म्हणजे आपण सगळी समाज व्यवस्था जी असणारी आहे ती. एच इज नथिंग बट द हेल्थ, ई इन्व्हायरमेंट, एम मेडिसिन, आय इंडस्ट्री, एस इज नथिंग बट द सायन्स, टी इज टीचिंग, आर इज द रिसर्च अँड वाय इज नथिंग बट आफ्टर ऑल यू. म्हणजे या सगळ्यांचा अभ्यास तुम्ही ज्यावेळी एकत्रित कराल त्यावेळेस तो जो सब्जेक्ट असणार आहे तो केमिस्ट्री असणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इट इज द पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. म्हणजे डेली सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टींच्या सानिध्यामध्ये तुम्ही येता दॅट इज नथिंग बट द केमिस्ट्री. आवर बॉडी म्हणजे आपली जे शरीराची ठेवण असणार आहे किंवा जे शरीर असणार आहे ते सुद्धा केमिस्ट्री पासूनच तयार झालेलं असणार आहे. कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, फॉस्फरस हे जे काय एलिमेंट्स असणारे आहे ते सगळे केमिकल जे काय अल्फाबेट्स आपण म्हणतो हे सगळे एलिमेंट्स आपल्या बॉडीमध्ये असणार आहेत. त्यापासून आपलं शरीर तयार झालेलं असणार आहे. हे आपल्याला थोडंफार 10th स्टँडर्डपर्यंत माहीत झालेलं असणार आहे. म्हणजे या पद्धत नाउ विल डिस्कस द ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे केमिस्ट्री इज डिवायडेड इनटू 4 पार्ट्स आपण म्हणूया किंवा 4 ब्रांचेस म्हणूया. ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री अँड ॲनालिटिकल केमिस्ट्री. दीज आर द 4 मेन ब्रांचेस ऑफ केमिस्ट्री. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जसं एखादं घर आपल्याला बांधायचं असते की नाही त्यावेळेस घराची संकल्पना येते त्यावेळेस जमीन त्यावर येणारं घर म्हणजे त्याचं डिझायनिंग, आर्किटेक्चर, गवंडी असेल विटकाम करण्यासाठी किंवा बांधकाम करण्यासाठी असेल, त्यानंतर येणार इलेक्ट्रिशियन, त्यानंतर प्लंबर असेल, त्यानंतर खिडक्या बनवणारा असेल, अनेक गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड झालेल्या असतात. म्हणजे घर इज द टायटल आणि त्यामध्ये अनेक पार्ट. तसं केमिस्ट्री जे असणार आहे इज कन्सिडर्ड ॲज अ सेंट्रल सायन्स आणि त्याच्या प्रमुख 4 शाखा. परंतु नाव डेज आपण जर विचार केला तर देअर आर सो मेनी ब्रांचेस. स्पेसिफिकेशन आहे म्हणजे जशीच घर ह्या संकल्पनेमध्ये प्रत्येक एकच व्यक्ती सगळं काम करत नाही तर त्यामध्ये स्पेसिफिकेशन असणार आहे. इलेक्ट्रिशियन तो इलेक्ट्रिशियनच असणार आहे, प्लंबर प्लंबिंगचंच काम करणार, दॅट इज नथिंग बट द स्पेसिफिकेशन. म्हणजे तसं केमिस्ट्रीमध्ये बायो केमिस्ट्री आहे, जिओ केमिस्ट्री असणार आहे, मेडिसिनल केमिस्ट्री असणार आहे, डाय इंडस्ट्री दॅट इज द सेपरेट केमिस्ट्री, ऑर्गॅनो मेटलिक केमिस्ट्री. सो मेनी ब्रांचेस आर द्या. म्हणजे इतके ब्रांचेस आहेत त्याचा अभ्यास. फोटो केमिस्ट्री, अनेक ब्रांचेस आहेत त्याचा अभ्यास जर तुम्ही करायला लागला तर खूप वास्ट असणारा आहे. म्हणजे केमिस्ट्री हा अतिशय महत्त्वाचा विषय आपल्याला असणारा आहे तो तुम्हाला अभ्यासायचा आहे. यामध्ये पॉलिमर केमिस्ट्री असणार आहे, नॅनो केमिस्ट्री असणार आहे, ग्रीन केमिस्ट्री असणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला त्या ब्रांचेस या केमिस्ट्रीच्या
पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर जे तुम्ही आता पाहताय त्यामध्ये लेबलिंग जे केलंय ते सॉलिड आहे, गॅस आहे, लिक्विड आहे. म्हणजे क्यूब सारखं काहीतरी दिसतंय, त्याला सॉलिड असं म्हटलंय. एक टी चहा ज्यावेळी तुम्ही पिता त्यावेळेस कप आणि बशी असणारे आहे, तर त्यामधून थोडासा स्टीम टाईप असं ज्या वेपर्स निघणारे आहेत, दॅट इज नथिंग बट द गॅस. आणि बिकर से ऑर ग्लास इज फिल्ड विथ सम लिक्विड. म्हणजे हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? ऍक्च्युली केमिस्ट्री अभ्यासताना आपल्याला काय करायचं आहे, तर सभोवतालच्या सगळ्या गोष्टींच्या नोंदी तुम्ही करायच्या आहेत आणि त्यावरनं तुम्ही एक लॉजिक अप्लाय करून तुम्ही कन्क्लुजनला पोचायचं आहे. या जर डायग्राम जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की एक सॉलिड आहे, म्हणजे जो विश्व असणार आहे, युनिवर्स, त्यामधला काही भाग हा त्याने तो ऑक्युपाय केलेला आपल्याला तो दिसतोय आणि वी कॅन सी विथ आवर नेकेड आईज. म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते आपण उघड्या डोळ्यांनी नीट बघू शकतो. हा एक त्यातला महत्वाचा भाग असणारा आहे. म्हणजे आणि काही स्पेस त्यांनी तो ऑक्युपाय केलेला असणार आहे, त्याला काही मास असणारा आहे. म्हणजे त्याला आपण म्हणतो मॅटर. व्हॉट इज मॅटर? तर मॅटर इज नथिंग बट विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅज अ मास. म्हणजे काही स्पेस त्याने ऑक्युपाय केला असेल आणि त्याला मास असणार आहे, त्याला आपण मॅटर म्हणतो. किंवा मॅटर कॅन बी इनव्हिजिबल टू नेकेड आईज. फॉर एक्झाम्पल एअर. म्हणजे हवा जी असणारी आहे ती हवा तुम्हाला दिसत नाही, परंतु तिचं अस्तित्व हे निश्चित असणारं आहे. म्हणजे या पद्धतीनं मॅटर म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असणं अपेक्षित असणारं आहे. नाउ विल क्लासिफाय द मॅटर ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन. That is the classification of matter based on the chemical composition. केमिकल कंपोजिशन याचा अर्थ काय असणार आहे? जो पदार्थ तुम्ही विचारात घेता त्या पदार्थामध्ये किंवा तो पदार्थ ज्या घटकापासून तयार झालेला आहे त्यातले नेमके कोणते घटक मूलद्रव्य असणारे आहेत हे विचारात घेणं इथं किंवा विचारात घेतली जातात. उदाहरणार्थ आपण बघूया. दिस इज द बीकर विच इज फिल्ड विथ वॉटर. हे वॉटर जे असणार आहे इट इज नथिंग बट डिस्टिल्ड वॉटर, दॅट इज द प्युअर वॉटर, 100% प्युअर वॉटर. अँड केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर इज यू नो दॅट इज द H2O. इथं दिस इज अनदर पिक्चर. दिस इज प्युअर मेटल ऑफ कॉपर. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं आपण मेटल कॉपर हा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. आता हे पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुम्ही ज्यावेळी केमिस्ट्रीचा अभ्यास करता त्यावेळेस या गोष्टी ज्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर येतात त्यावेळी तुम्हाला नेमकं काय वाटतं? किंवा हे वॉटर आहे यावरनं तुम्ही कन्क्लुजन ऑब्झर्वेशन नंतर काय काढणार आहात? किंवा कॉपर मॅटर पाहिल्यानंतर मी त्याच्यावरून ऑब्झर्वेशन काय करणार आहे आणि ऑब्झर्वेशन मधून कोणतं कन्क्लुजन मी काढणार आहे? या गोष्टी तुम्ही जर एकदा शिकल्या ना तर कोणताही विषय विज्ञान शाखेकडचा अभ्यासत असताना अवघड जाणार नाही. मग मी जर त्या बीकरमध्ये असणाऱ्या पाण्याकडे पाहिलं तर मी एक म्हणेन की बाबा केमिकल कंपोजिशन ऑफ वॉटर इज H2O. मग समजा आपण असं केलं की दुसरा एक बीकर घेतला आणि सम वॉटर इज टेकन फ्रॉम फर्स्ट बेकर इनटू सेकंड बीकर. म्हणजे त्यातलं काही पाणी आपण दुसऱ्या बीकरमध्ये समजा घेतलं आणि तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज द केमिकल फॉर्म्युला ऑफ दॅट वॉटर. म्हणजे तेच पाणी आहे, डिस्टिल्ड वॉटर आपण काय केलं एका बीकरमधून दुसऱ्यामध्ये घेतलं असलं, त्यातला काही भाग घेतला असला तर केमिकल कंपोजिशन ऑफ वॉटर डज नॉट चेंज. म्हणजे इट हॅज अ डेफिनेट केमिकल कंपोजिशन, ते बदलत नाही. किंवा कॉपर मेटल इथं दिसतोय, त्या कॉपर मेटल मधून काही थोडासा भाग जर आपण कट केला आणि तो कट केलेला भाग जर आपण पाहिलं, तुम्हाला विचारलं की त्याचं केमिकल कंपोजिशन काय असणार आहे, तर तुम्ही सांगताना ते सांगणार की कॉपर. म्हणजे याचा अर्थच असा असणार आहे की ही अशी कंपाऊंड तुमच्या समोर ठेवलेत की केमिकल कंपोजिशन डज नॉट चेंज, दे हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन. मग त्यांची जर डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतील तर मला सांगा त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असणार आहेत? सेम असणार आहेत. म्हणजे याचा अर्थ असा असणार आहे की दे हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन अँड सेम प्रॉपर्टीज. मग ज्यांचं डेफिनेट केमिकल कंपोजिशन असतं आणि सेम प्रॉपर्टीज असतात त्यांना काय म्हणतात? तर दे आर कॉल्ड प्युअर सबस्टन्सेस. म्हणजे मॅटर ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन क्लासिफाईड into two main classes, that is the pure substances and second is the mixtures. म्हणजे यामध्ये प्युअर सबस्टन्स मला वाटतं तुम्हाला यावरून निश्चित कळालेलं असणार आहे, हे तुम्ही पुन्हा आयुष्यामधून कधी विसरणार नाही.
नेक्स्ट या इमेजेस तुम्ही पाहताय की यामध्ये एक आपण असं म्हणूया फरसाणा, मला वाटतं तुम्ही नेहमी खाता फरसाणा, तो कसा बनवला जातो हे पुन्हा एकदा अभ्यास जर केला तर तुम्ही खऱ्या अर्थानं केमिस्ट्री घरामध्ये शिकताय असं मला वाटतं. तो फरसाणा जो असणार आहे त्या फरसाण्यामध्ये मिक्सचर ऑफ सो मेनी थिंग्स, म्हणजे अनेक गोष्टी आपण त्यामध्ये एकत्र मिक्स करून त्याचा ते खाताना त्याचा आपण स्वाद घेतो. हे आपण केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून त्याकडे आपण बघायचं आहे. त्यानंतर शेजारी जर आपण पाहिलं दुसरं पिक्चर जे किंवा इमेज आहे, दॅट इज द नथिंग बट बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल तिथं आपल्याला दिसत आहे. कॉन्क्रीट आहे अँड कॉन्क्रीट इज नथिंग बट अ मिक्सचर ऑफ वॉटर, सँड, स्टील. त्यानंतर त्यामध्ये काही ब्रोकन स्टोन असणारे आहेत. म्हणजे सगळ्यांचं मिश्रण म्हणजे ते कॉन्क्रीट असणारं आहे. किंवा शेजारी एक इमेज दिसते, दॅट इज नथिंग बट द पेंट. बिल्डिंगसाठी किंवा कुठेही जे पेंट वापरलं जातात, इट इज ऑल्सो ए मिक्सचर ऑफ ऑइल असेल, पिगमेंट म्हणजे कलर्ड पिगमेंट असणारे आहेत किंवा ॲडिटिव्ह असणारे आहेत, त्यामध्ये काही इतर केमिकल्स टाकली जातात. तर इथं हे पाहिल्यानंतर मग तुम्ही पेंट्स पाहताय, कॉन्क्रीट पाहताय किंवा फरसाणा पाहताय, हे पाहताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये काय वाटतं? म्हणजे मी ज्यावेळी त्या फरसाण्याकडे बघेन, मी ज्यावेळी त्या कॉन्क्रीटकडे बघेन, मी ज्यावेळी त्या पेंट्सकडे बघेन, त्यावेळेस मी केमिस्ट्री समजा अभ्यासत नाही, परंतु मी एवढं तरी समजू शकतो की कॉन्क्रीट जे असणार आहेत इट इज अ मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्सेस. किंवा फरसाणा इज ऑल्सो ए मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्सेस. पेंट इज ऑल्सो ए मिक्सचर ऑफ 2 or more सबस्टन्सेस. मग 2 किंवा त्यापेक्षा जास्त वेगळे किंवा भिन्न पदार्थ एकत्र आले तर त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज किंवा केमिकल कंपोजिशन एकसारखं असू शकेल का? असणार नाहीये. मग त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज, पेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या किंवा कॉन्क्रीट आपण म्हणू त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा कशा असणार आहेत? भिन्न असणार आहेत. म्हणजे सिमेंटची प्रॉपर्टी ही त्या स्टीलला येणार नाही किंवा स्टीलची प्रॉपर्टी ही वॉटरला असणार नाही किंवा सँडलाही असणार नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर केला तर आपण असं म्हणू शकतो की दे कंटेन 2 or more substances, they have no definite chemical composition and therefore they have no definite properties. मग ज्यांचे 2 किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त मिक्सचर सबस्टन्स एकत्र येऊन मिक्सचर तयार झाला असेल की ज्यांचं केमिकल कंपोजिशन आणि प्रॉपर्टीज एकसारखे असणार नाही, त्यांना आपण काय म्हणतो? मिक्सचर्स. म्हणजे मिक्सचर याचा अभ्यास करताना तुम्ही जर या पद्धतीने केला तर माझी खात्री आहे तुम्हाला ते आरामात लक्षामध्ये राहू शकेल. नेक्स्ट मिक्सचर जे असणार आहे दे आर ऑफ 2 टाइप्स, होमोजेनियस मिक्सचर अँड हेट्रोजिनियस मिक्सचर. होमो मीन्स द सेम, म्हणजे सेम असणार आहे. म्हणजे सेम इन द सेन्स काय ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल यू टेक बीकर, sugar and then add water, some water into the glass or in a beaker and stir it. You will find that the sugar molecule they are completely soluble in water. म्हणजे these molecules cannot be seen with our naked eyes. म्हणजे नेकेड आईनं ते आपण बघू शकत नाही, ते इतके मिक्स झालेले असतात. म्हणजे होमोजिनियस मिक्सचर ज्यावेळी तयार होतं ना त्यावेळेस समजा तुम्ही सॉल्ट घेतलं किंवा ग्लुकोज घेतलं, हे एकमेकांमध्ये टाकून पाण्यात विरघळणं बरं का, तरी ते इतके मिक्स होतात की आपण ते सेपरेट आपल्याला करणं ते इतकं सोपं राहत नाही. म्हणजे होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय असणार आहे? तर सॉल्यूट विच इज प्रेझेंट इन स्मॉल proportion as compared to solvent. Solvent is always present in large proportion आपण म्हणूया. Water is a solvent, sugar is a solute. So solute and solvents molecules are uniformly distributed throughout its bulk. म्हणजे जेवढा पाण्याचा पार्ट असणारा आहे तिथपर्यंत सगळं ते इतकं मिक्स झालेलं असतं की तुम्ही वेगळं असं तुम्हाला काही त्यामध्ये मॉलिक्यूल दिसू शकत नाही. दॅट इज नथिंग बट द होमोजेनियस मिक्सचर. नाउ विल डिस्कस द हेट्रोजिनियस मिक्सचर. तुम्ही डायग्राम पाहताय किंवा एक इमेज पाहताय की ज्यामध्ये बीकर आहे, पाणी आहे अँड सम इनसॉल्युबल पार्टिकल्स आर प्रेझेंट इन वॉटर. These are the particles which remains as it is. They are not soluble in water and after some time they get settled at the bottom. म्हणजे एक 2 पार्ट्स किंवा यू टेक मड सोल्युशन. म्हणजे मातीचं पाणी जर आपण पाहिलं आणि थोड्या वेळ जर थांबलो तर ते मातीचे पार्टिकल ते असणार आहे सेटल ॲट द बॉटम. सो देर इज अ फॉर्मेशन ऑफ सेपरेट लेयर्स. वी कॅन से दॅट दिस इज वॉटर, दिस इज द मड. म्हणजे त्यावेळेस आपण म्हणूया की हेट्रोजिनियस ते मिक्सचर असणार आहे. म्हणजे हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये
सोल्यूट अँड सॉल्व्हंट मॉलिक्युल्स दे आर नॉट युनिफॉर्मली मिक्स्ड थ्रू आउट द बल्क. म्हणजे ते एक संगता त्यामध्ये निर्माण झालेली असू शकत नाही. मग समजा आपण एक तुम्हाला प्रश्न दिला, यू हॅव टू टेस्ट युअर नॉलेज, की जे आता तुम्ही शिकलाय ते. व्हेन ए मिक्सचर ऑफ सँड, सोडियम क्लोराइड, ग्लुकोज इज प्लेस्ड इन अ वॉटर, द कंपोनंट ऑर कंपोनंट्स म्हणजे सँड असेल, सोडियम क्लोराइड असेल किंवा ग्लुकोज असेल, विच विल डिझॉल्व इन वॉटर इज ऑर आर. ऑप्शन्स आर गिवन: ग्लुकोज, सोडियम क्लोराइड, सँड, बोथ ए अँड बी. मग जो अभ्यास तुम्ही केलेला आतापर्यंत त्यावरून तुमच्या लक्षामध्ये यायला पाहिजे की आन्सर ऑफ दिस MCQ विल बी डी, दॅट इज द बोथ ए अँड बी. ग्लुकोज इज ऑल्सो सोल्युबल इन वॉटर. त्याचं रिझनिंग आहे ते वेगळं आहे, ते तुम्हाला पुढे अभ्यासायचं आहे. नाउ विल डिस्कस द सेकंड पार्ट ऑफ द मिक्सचर, आपण म्हणूया दॅट इज मॅटर, प्युअर सबस्टन्सेस. हे जे प्युअर सबस्टन्सेस असणारे आहेत दे आर ऑफ टू टाइप्स, एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. हे दोन आहेत. यापैकी आपण एलिमेंट्सचा विचार करूया: कार्बन, मॅग्नेशियम, सिलिकॉन आणि गोल्ड. आता विद्यार्थी मित्रांनो, यात नवीन तुम्ही म्हणाल काय आहे, तर हे एलिमेंट जे असणार आहेत पिरियडिक टेबलमध्ये, इन ऑल देर आर 118 एलिमेंट्स आतापर्यंत शोधलेली आहेत किंवा जी काही निसर्गामधले असणारी आहेत, ते साधारण सगळे मिळून आपण म्हणूया 118 एलिमेंट्स आहेत. त्यामध्ये कार्बन म्हणजे ज्यावेळी एलिमेंट्सचा आपण विचार करू त्यावेळी एलिमेंटची मांडणी करताना किंवा सिम्बॉल लिहित असताना सर्वसाधारणपणे फर्स्ट लेटर कॅपिटल लेटर म्हणून वापरलं जातं. कार्बन मधून C, कार्बन हा कॅपिटल आहे. मॅग्नेशियम मध्ये फर्स्ट लेटर जे असणार आहे ते कॅपिटल M असणार आहे आणि पुढच्या राहिलेल्या भागामधून एक अनदर लेटर इज सिलेक्टेड विच इज इन स्मॉल लेटर, दॅट इज द मॅग्नेशियम. किंवा सिलिकॉनच्या बाबतीमध्ये पण आहे, S इज द फर्स्ट लेटर विच इज कॅपिटल आणि पुढच्या राहिलेल्या पार्ट मधून एक लेटर सिलेक्ट केलेलं आहे, दॅट इज द I, म्हणून सिम्बॉल त्याचं जे असणार आहे ते S आहे. बट इन केस ऑफ गोल्ड, इफ यू ऑब्झर्व, द गोल्ड सिम्बॉल इज अ AU. म्हणजे जसं सिलिकॉनचं SI आहे तसं गोल्डचं GD किंवा GL असं पाहिजे आपण म्हणतो. परंतु काही असे एलिमेंट्स असणारे आहेत की दे आर नेम्ड फ्रॉम अदर लँग्वेजेस. मग ते लॅटिन असेल, जर्मन असेल किंवा अन्य भाषांमधून त्यांचा उगम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या पाठीमागची कारणं वेगळे असणार आहेत. त्यामुळं गोल्ड जो असणार आहे तो लॅटिन नेम आहे ऑरम आणि त्यामुळं AU हे त्यातून आलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला माहीत असावं म्हणून हा पार्ट इथं आपण विचारात घेतलेला आहे. मग प्युअर सबस्टन्सेस म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं, कार्बन, मॅग्नेशियम, सिलिकॉन आणि गोल्ड जे असणार आहे, दीज आर द एलिमेंट्स. दे आर हॅव्हिंग सेम पोझिशन इन द दे आर हॅव्हिंग डेफिनेट पोझिशन इन द पिरियडिक टेबल. म्हणजे कार्बनची पोझिशन पिरियडिक टेबलमध्ये फिक्स आहे, मॅग्नेशियमची फिक्स आहे, सिलिकॉनची फिक्स आहे, गोल्डची फिक्स आहे. म्हणजे इथं त्यांच्या आयसोटोप्स जरी आपल्याला अभ्यासायला किंवा अभ्यासले असले तरी त्यांच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की पोझिशन ऑफ द एलिमेंट इज डेफिनेट इन अ पिरियडिक टेबल और इन द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल. म्हणजे त्यांच्या पोझिशन सारखे असणारे आहेत. कार्बन कोणताही घेतला तर कार्बनच तो असणार आहे, तो वेगळा असू शकत नाही. म्हणजे प्युअर सबस्टन्सेस कुणाला म्हणायचं, तर एलिमेंट्स आर प्युअर सबस्टन्सेस that cannot be decomposed into simpler substances by chemical changes. म्हणजे केमिकल चेंज जरी केला, काही केलं तरी कार्बन हा कार्बनच राहतो. तो दुसऱ्या वेगळ्या स्वरूपात गेला तरी तो कार्बनच असणार आहे, कारण त्याच्यामध्ये कोणताही फरक हा पडू शकत नाही. सो इन केमिस्ट्री एलिमेंट्स आर द केमिकल अल्फाबेट अँड कंपाऊंड्स. बघा हे खूप महत्वाचं आहे. कंपाऊंड्स आर द वर्ड्स दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स. म्हणजे एक सिंगल वर्ड लिहायचा असेल, अक्षर आपण म्हणूया, अक्षर लिहायचं असेल तर ते एलिमेंट असणार आहे आणि 2 किंवा 3 अक्षर एकत्र आली तर तो एक शब्द तयार होतोय, तुम्हाला माहित आहे. म्हणजे ते कंपाऊंड्स असणारी आहे, ते तुमच्या माहितीसाठी म्हणून ते असणार आहे. नाउ सी द लॉंग फॉर्म ऑफ द पिरियडिक टेबल और मॉडर्न पिरियडिक टेबल बेस्ड ऑन द मॉडर्न पिरियडिक लॉ. याचा डिटेल अभ्यास तुम्हाला करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं थोडक्यात आपण डिस्कशन करणार आहोत की मॉडर्न पिरियडिक टेबल जर आपण पाहिला तर त्यामध्ये 118 एलिमेंट्स आहेत आणि दीज एलिमेंट्स आर डिवायडेड इनटू 3 क्लासेस: मेटल्स, नॉन मेटल्स अँड थर्ड वन इज अ मेटॅलॉइड.
म्हणजे इथं 3 पार्ट्स त्याचे पडतात. मेटल्स, मेजर पार्ट पिरियोडिक टेबलमध्ये जे असणार आहेत ते मेटल्स असणार आहेत. भरगच्च मेटल्स इथं तुम्हाला पाहायला मिळतात. मग त्यांच्या प्रॉपर्टीज म्हणजे इथं साधारणपणे ग्रुप आणि हॉरिझॉन्टल रोज पिरियड्स असा आहे. टॉप टू बॉटम, वरून खाली येताना जे 18 व्हर्टिकल कॉलम्स तुम्हाला दिसत आहेत, पाहिजे 1 to 18 नंबरिंग दिसत आहे, ते 18 व्हर्टिकल कॉलम्स असणार आहेत. आणि पुन्हा तुम्हाला पिरियड म्हटलंय ते लेफ्ट टू राईट असं जाताना आपण हॉरिझॉन्टल रोज असणार आहेत, त्या 1 to 7च असणारे आहेत. म्हणजे 7 पिरियड्स आणि 18 व्हर्टिकल कॉलम साधारणतः असणारे आहेत. तर यामध्ये जे मेटल्स असणारे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघूया. जनरली मेटल्स आर सॉलिड ॲट ऑर्डिनरी कंडिशन्स, किंवा दे आर लस्ट्रस, चकाकी एक प्रकारची असते, किंवा आपण असं म्हणूया की दे हॅव हाय डेन्सिटी, हाय मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट. त्यानंतर दे आर मॅलिएबल अँड डक्टाईल, म्हणजे जर आपण त्यांना बडवलं, हॅमरिंग केलं तर दॅट कॅन बी कन्वर्टेड इन टू शीट किंवा ड्रॉन इन द फॉर्म ऑफ वायर, दॅट इज द डक्टाईल. किंवा गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, म्हणजे या ज्या प्रॉपर्टीज असणाऱ्या आहेत त्या मेटलच्या आहेत. या पिरियोडिक टेबलमध्ये तुम्हाला HG चौकटीमध्ये, ब्लॅक चौकटीमध्ये दिसतोय. दिस इज द ओनली वन मेटल विच इज अ लिक्विड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. हे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. हे नॉन मेटलच्या बाबतीमध्ये आता आपण बघूया की नॉन मेटल्स दे आर ब्रिटल इन नेचर, म्हणजे ठिसूळ असतात आणि त्यामुळं ते कोणत्याही मेटलच्या प्रॉपर्टीज दाखवू शकत नाहीत. दे शो द प्रॉपर्टीज एक्झॅक्टली अपोजिट टू दॅट ऑफ मेटल्स. म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं नॉन मेटल्स तर बोरॉन असेल, कार्बन असेल, फॉस्फरस असेल, सल्फर, तिकडचा पार्ट जो असणार आहे, आयोडीन, दीज आर द सॉलिड्स नॉन मेटल्स असणार आहेत. आणि नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, क्लोरीन, दीज आर द गॅसेस. आणि ब्रोमिन जो येलो फ्रेम मध्ये टाकलेला आहे तो तुम्हाला असं दिसेल की इट इज लिक्विड, नॉन मेटल लिक्विड, किंवा नॉन मेटल लिक्विड आपण म्हणूया ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर. म्हणजे HG मेटल लिक्विड फॉर्ममध्ये आहे, तर नॉन मेटलमध्ये ब्रोमिन हा लिक्विड फॉर्ममध्ये ऑर्डिनरी टेम्परेचर किंवा ऑर्डिनरी कंडिशनला ते पाहायला मिळतो. आणि नॉन मेटल्स नंतर येणार आहे ते मेटॅलॉइड्स. मेटल्स आणि नॉन मेटलच्या मधला पार्ट की मेटलची पण आणि काही वेळेस नॉन मेटलची प्रॉपर्टीज ते दाखवतात. त्यामध्ये विशेषतः सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, आर्सेनिक असेल, त्यानंतर अँटीमनी असेल आणि टेलोरियम जे रेड फ्रेममध्ये दिसत आहेत ते सगळे हे मेटॅलॉइड्स असणारे आहेत. मेटल्स आणि नॉन मेटलच्या प्रॉपर्टीज ते दाखवतात. Now, with this explanation, I am going to stop here. Compounds, nothing but combination of elements. मग तुमच्या माहितीसाठी हायड्रोजन गॅस घेतला प्लस O2 गॅस घेतला, यापासून तुम्हाला मिळेल वॉटर लिक्विड. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल की हायड्रोजन हा एक स्वतंत्र एलिमेंट असणार आहे. म्हणजे मॉलिक्यूल जरी असला तर एकच एलिमेंट त्यामध्ये पाहायला मिळतो, ऑक्सिजनच दिसतोय. म्हणजे दीज आर द डिफरंट गॅसेस आर हॅव्हिंग डिफरंट प्रॉपर्टीज. म्हणजे हायड्रोजनच्या प्रॉपर्टीज हे ऑक्सिजन दाखवू शकणार नाही किंवा ऑक्सिजनच्या प्रॉपर्टीज हायड्रोजन दाखवू शकणार नाही. म्हणजे इथं वेगळे पण काय असणार आहे तर इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीज असणार आहे, स्वतःचं वेगळं अस्तित्व असणार आहे. बट व्हेन दे कंबाईन टू फॉर्म वॉटर ॲज अ लिक्विड दे लूज देअर ओन आयडेंटिटी. म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज त्या वॉटर मॉलिक्यूलमध्ये पाहायला मिळत नाही. त्या वॉटर मॉलिक्यूलच्या प्रॉपर्टीज ह्या पूर्ण भिन्न असणार आहेत. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल जो असणार आहे आपल्याला माहित आहे की जर एखादा पेट घेतला असेल किंवा आग लागली असेल तर ते विझवण्यासाठी त्याचा प्रामुख्यानं वापर केला जातो. म्हणजे फायर एक्सटिंग्विशर म्हणून त्याचं काम तिथं असणार आहे. आणि हायड्रोजन जो असणार आहे दॅट इज द कंबस्टेबल, तो ज्वलनशील असणार आहे. आणि ऑक्सिजन सपोर्ट द कंबशन, त्याला तो मदत करणार असणार आहे. म्हणजे या प्रत्येकांच्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे कंपाऊंड जे असणार आहे ते कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स आपण म्हणतोय, 2, 3 त्यापेक्षा जास्त नाही, 4 एलिमेंट्स एकत्र येऊन एखादं कंपाऊंड तयार झालं. असे रेअर एक्झाम्पल्स आपल्याला कदाचित पाहायला मिळतील. म्हणजे कंपाऊंड जे असणारे आहेत ते आपण, कंपाऊंड्स आर ऑल्सो प्युअर सबस्टन्सेस दॅट आर कंपोज्ड ऑफ 2 or more different elements in a fixed proportion by mass.
इथं प्रपोर्शन ऑफ हायड्रोजन टू ऑक्सिजन बाय मास जो असणार आहे तो 1:8 असणारा आहे. म्हणजे या पद्धतीनं ही कंपाऊंड्स इथं आपल्याला अभ्यासायला मिळतात. म्हणजे हा जो आजचा व्हिडिओ आहे तो इंट्रोडक्टरी पार्टमध्ये असणार आहे. यामध्ये देखील काही गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. मला वाटतं हे तुम्हाला छान समजलेलं असेल. हा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढे 11वीचे टॉपिक्स तुम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.